गुड आफ्टरनून. दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि मी माझ्यासाठी सर्व करून घेत आहे मशरूम लब्बतदार, मोरी किंवा मुशी किंवा बेबी शार्क फ्राय केलेले, कोथिंबीर आणि जिरं घातलेली चपाती किंवा पराठे काहीही म्हणू शकता. ते ॲक्च्युली इनोव्हेटिव्ह बनलेले आहेत. लब्बतदारसाठी मी जेव्हा कोथिंबीर चिरत होती तेव्हा ही आयडिया डोक्यात आली की चपाती भरजरी करून खाल्ली तर कशी वाटेल. साध्या चपातीच्या पिठातच चपाती करता करता हे सगळं घालून मी पराठे तयार केले. ते सगळं नंतर आता पहिली पाहूया की लब्बतदार मी कसं बनवलं. 5-6 चमचे तेलामध्ये 2 चमचे जिरं, 10 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं खलबत्त्यात कुटून, 3 बारीक चिरलेल्या मिरच्या हे सर्व तेलामध्ये घालून स्टर करून घेतलं. 1-2-3 मिनटानंतर मी 2 बारीक चिरलेले कांदे घातले. कांदे नरम थोडे झाले की मग 2 सीडलेस केलेले बारीक चिरलेले टमॅटो घालून ते थोडेसे नरम करून घेतले. मग 8-10 मशरूम मी बारीक चिरून घालत आहे. बटन मशरूम असतील तर अख्खेच घालावे. मग चवीपुरते मीठ घालून 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे धणे पावडर घालून सगळं एकजीव करून घेतलं. साधारण 1.5 ते 2 चमचे मिरची पावडर आणि गरम मसाला 1 चमचा घातला. इथे मी बादशाहचा रजवाडी मसाला वापरला आहे, तुम्ही कोणताही वापरू शकता. मग अर्धा वाटी वाटाणे घातले, फ्रोझन होते माझ्याकडे. थोडंसं पाणी घालून ते छान शिजवायला ठेवून दिले. चांगलं तेल सुटेस्तोवर मी बारीक गॅसवर ते ठेवून दिलं होतं. 4 चमचे काजूची भरड पावडर मी करून घालत आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही पेस्ट पण घालू शकता. 3 वेलच्याही मी घातल्या त्याच्यामध्ये, छान सुगंध येतो. मग गॅस बंद करून मी लोखंडाच्या कढईमध्ये 1 मोठा चमचा कसुरी मेथी घातली. त्याला थोडीशी शेकून मग ती बारीक भरड करून लब्बतदारमध्ये घातली. 4-5 चमचे अमूलचे क्रीम मी घातले आहे. तुम्हाला हवे असल्यास घरचे क्रीम पण वापरू शकता किंवा दूधही घालू शकता. तर खाण्यासाठी तयार आहे मशरूम लब्बतदार. मी कोथिंबीर घालून सर्व करत आहे. मग मी पराठ्यासाठी चपाती अशी छान लाटून घेतली, त्याच्यावरती कोथिंबीर आणि जिरं असं शिवरून घेतलं आणि मग त्याला रोल करून घेतला आणि पराठा छानसा लाटून त्याला छानसा शेकून गरम गरम सर्व केला. अशा बऱ्याच इनोव्हेटिव्ह आयडियाज मी माझ्या लेकासाठी, माझ्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी बनवत असते आणि सर्व करत असते. तर तुम्ही पटापटा करायला घ्या आणि मला कळवा. थँक्यू.